पावसाळ्यात म्हणजे चातुर्मासात देव निद्रिस्त होतात म्हणजे झोपतात, म्हणून लग्नासारखी मंगल कार्य यावेळी होत नाहीत हे खरं आहे का? आणि जर देव झोपले असतील तर मंदिरात पूजा, आरती, अभिषेक आणि दर्शन कसं सुरू असतं? चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा हा काळ असतो. या 4 महिन्यांमध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. याचा अर्थ ते जगाचा कारभार सोडून झोपून जातात असं होत नाही. योग निद्रा म्हणजे सृष्टीतील बाह्य हालचाली कमी करून अंतर्मुख होणं. याच संदेशातून माणसाला देखील या काळात संयम, साधना आणि आत्मपरीक्षण करण्यास सांगितलं जातं. चातुर्मास नेमका पावसाळ्यातच कसा सुरू होतो? पूर्वी संत ऋषी आणि संन्यासी वर्षभर पदयात्रा करत असत, पण पावसाळ्यामध्ये पायवाट्यांची स्थिती बिकट होत असे. नीट मार्गक्रमण करता येत नाही, नद्या दुतडी भरून वाहतात, प्रवास अत्यंत धोकादायक होत असे. त्यामुळे या 4 महिन्यांमध्ये त्यांनी एका ठिकाणीच राहण्याचा नियम बनवला. याला चातुर्मासातील एकस्थ निवास असं म्हणतात. पावसाळ्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव, कीटक, गांडुळे आणि वनस्पती नव्यानं जन्म घेतात. सतत चालत राहिल्यास त्यांचा नकळत नाश होऊ शकतो. अहिंसा जपण्यासाठी ऋषींनी हा प्रवास टाळला. आजच्या भाषेत सांगायचं गेलं तर हा पर्यावरण संवर्धनाचा हजारो वर्षांपूर्वींचा नियमच होता. भारतातील बहुसंख्य लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. पावसाळा म्हणजेच त्यांचा पेरणीचा काळ. शेतकऱ्यांकडे लग्नासाठी वेळच नसायचा. जर या काळात विवाह ठरवले गेले तर शेतीचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे समाजहित जपण्यासाठी या काळात विवाह पुढे ढकलले जातात. चातुर्मासाची ही माहिती आपल्या माणसांपर्यंत पोहोचूया आणि आपली संस्कृती जपूया. धन्यवाद.